देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलंच गाजलंय. या पाठोपाठच सीबीएसई पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केलंय. नीट पेपर फुटी प्रकरण, सीबीएसई घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहे. म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी व्यक्त केली. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब वेशभूषा केलेले प्रति धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील घालण्यात आलाय. देशातल्या विद्यार्थ्यांना खेळणं समजलंय. हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही. हे सरकार आम्हाला कॉक्रोच समजतंय. आता कॉक्रोच रस्त्यावर उतरलेत. कॉक्रोच पार्टीला आमचं समर्थन असल्याचंही अभिजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून कुठला काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजतं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. सर, एकीकडे पुण्यात देखील काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन याच बाबतीत सुरू आहे. आंदोलन सुरू आहे. काय वाटतं? तो माईक देऊन गेला, तुझा कट होतोय. कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील. कॉक्रोच रस्त्यावरती उतरले. त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत. कॉक्रोच पार्टीचं आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित जितके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत. या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही. त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम. या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चाललं. देवांना पुढे केलं जातंय. बघता करत पुढे पुढे ओढलं जातंय. त्या गायीच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही. अभिजित जितकेचा देखील फोटो आता ट्विट करण्यात आलेला संदर्भ करताना मोदींची त्यांनी भेट घेतली अमेरिकेमध्ये. कसं बघतो कुठेतरी आता तो फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये. फोटो कसं बनवलाय, काय बनवलाय. पण ठीक आहे, ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील. जसं त्यांच्यावरती आरोप होता की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून. पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना. ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते. म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी नुकसान करणार नाहीत. नेपाळसारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये. पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील. आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली. धर्मेंद्र प्रधानांना तिथं आपण ठाण्यात घेऊन आलो. डुप्लिकेट धर्मेंद्र प्रधान त्यांना जाग करून द्यायची ना. जाग जाऊ दे. आपण त्याला आता जिवंत व्यक्ती येतो, त्या काय करू शकत नाही. पुतळा आणला तर पोलीस आंदोलन पण करू शकते. काय सरकार हमसे डरते, पोलीस को आगे करते. हे या भारतात चालू आहे. दिल्ली पुण्यानंतर आता ह्या कुठल्या दुसऱ्या शहरात आंदोलन करण्यात येईल का? 100% जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पोहोचलेली असते त्यांच्या स्मरणात.